नमस्कार, मी श्रुती राहुल 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे या वक्तव्यावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार म्हणाले। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं डिपॉझिटसाठी गर्भवतीला उपचार नाकारले आणि त्या घटनेवरून टीका करताना वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबाचं योगदान काय असा सवाल केला। पाहूया। लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी ज्या माणसाने खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला पाहिजे। योगदान काही नाही आहे त्यांचा। पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, काही योगदान नाही। गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी आणि नालायक लोक असल्याची टीका काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांनी केली आहे। त्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला, मात्र वडेट्टीवार आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। मंगेशकरांचं योगदान काय? कोणी ऑटोग्राफ मागितला तरी पैसे घेतात असं वडेट्टीवार म्हणाले। योगदान काही नाही आहे त्यांचा। पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, काही योगदान नाही। गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्यांनी ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायची? कुठला योगदान दिला आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे। आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहित नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, वीणा मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, ह्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धर्मादाय रुग्णालय असताना सुद्धा गर्भवतीला 10 लाख डिपॉझिटसाठी उपचार नाकारले। त्यानंतर ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला। या घटनेवरून फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रात रोष निर्माण झाला। याच घटनेवरून वडेट्टीवारांनी लता मंगेशकरांपासून ते मंगेशकर कुटुंबावर आगपाखड केली आहे। लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी ज्या माणसाने खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। त्यांना काय हे कलंक आहे? अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। वडेट्टीवारला बोलायला लागतं म्हणून बोलतात ते, त्यांचा बोलण्यात वेगळा आहे, मनात वेगळा आहे, तोंडात वेगळा आहे। ते बाकी लोकांबद्दल काही विचारू नका मला। मी ज्या विषयाकरता आलो आहे अमरावती जिल्ह्याच्या शहराच्या विकासाकरता त्यावर बोललं पाहिजे। इंटरनॅशनल लीडर आहे वडेट्टीवार आणि इंटरनॅशनल लीडर ते आहे संजय राऊत। लता मंगेशकरला गायन कोकिळा या भारताची गायन कोकिळा म्हणले जाते। जगभरात प्रसिद्ध असलेले या कुटुंबाला अशा पद्धतीने हिणवणं हे चुकीचं आहे। त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा मेडिकलचा जो व्यवसाय असेल तो वेगळा भाग आहे। गर्भवती मृत्यू प्रकरण संदर्भात तिसरा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला। पुणे महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीनं अहवाल मंत्रालयामध्ये सुपूर्द केला। सरकारनं नेमलेल्या समितीनं आपल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवलंय। 5.5 तास थांबूनही उपचार केले नाहीत असं या सरकारच्या समितीनं आपल्या अहवालात म्हटलंय। सहधर्मादाय आयुक्तांनी नियमांचं पालन हॉस्पिटलनं केलेलं नाही असं म्हणत गरीब रुग्णांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी रुग्णालयानं वापरला नसल्याचाही ठपका अहवालात ठेवला। आणि आता माता मृत्यू अन्वेषण समितीनं अहवाल सादर केला, पण त्यात नेमकं काय आहे हे अद्याप सार्वजनिक झालेलं नाही। पण गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणावरून कडक कारवाई होणार असं पालकमंत्री अजित पवारही म्हणाले। त्या संदर्भामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई त्या बाबतीमध्ये करेल। कारण तो अहवाल पहिला दुसरा मुख्यमंत्र्यांच्याकडे आलेला आहे अशी माझी माहिती आहे। माझी काही आज रात्री मुख्यमंत्री आपल्या पुण्यामध्ये मुक्कामाला येणार आहेत। आज रात्री माझी नाही भेट होणार, पण उद्या जर झाली तर मी मुख्यमंत्र्यांना याबद्दल विचारीन, पण त्याबद्दल अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई केली। डॉक्टर सुश्रुत घैसासांनी पहिल्या अहवालानंतरच स्वतःहून रुग्णालयातून राजीनामा दिला। मात्र आता सरकार ईश्वरी भिसेंच्या मृत्यूवरून घैसास आणि रुग्णालयावर काय कारवाई करते
याकडे फक्त भिसे कुटुंबच नाही तर महाराष्ट्राच्या नजरा आहेत. नागपूरहून गजानन उमाटेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.